गुड मॉर्निंग, सुप्रभात. प्रियानो, आज आपल्याला मनासाठी वचन आहे इपिस्कारास पत्र याचा 5वा अध्याय 9 ते 10 वचन. कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता ह्यात दिसून येते. प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. आजच्या मन्नाचा शास्त्रभाग आपल्या दैनंदिन जीवनासाठी आज्ञेचा संच आहे. असे आपण जर म्हटले तर ती अतिशय युक्त ठरणार नाही. त्या काळात एफिसेतील मंडळी ख्रिस्ताच्या नावावर चालवायची, पण प्रभू येशूला हवे असलेले जीवन मात्र जगत नव्हते. आजच्या परिभाषेत ते जगिक जीवन जगत होते आणि प्रेषित पौलास त्याचे असे जगणे वेदना देणारे होते. आज जर आपण आपल्या दैनंदिन जीवनाचे अवलोकन केले तर ते ख्रिस्ताला संतोष देणारे आहे का? त्याच्या आज्ञेप्रमाणे आपण वागतो का? जर आपण तसे वागतो तर आमच्या ठायी जगाला ख्रिस्त दिसेल, त्याची ओळख होईल. टेक्सास शहरातील पाळक साहेब मंडईच्या कामात व्यस्त व्यक्तिमत्व होते. केवळ सोमवारचा एक दिवस ते घरातील कामाकरता राखून ठेवत होते. एका सोमवारी एका मोठ्या मॉलमध्ये ते घरातील किराणा घेण्यास गेले असताना त्यांना त्या ठिकाणी गाण्याच्या 3 सीडी केवळ $9.99 अशा कमी केलेल्या किमतीत विक्रीस ठेवलेल्या दिसल्या. त्या त्यांनी खरेदी केल्या. रांगेत बराच वेळ उभे राहून त्यांनी आपले बिल दिले आणि घाईतच आपल्या कारमध्ये सामान घेऊन परत निघाले. एका चौकात गाड्यांची मोठी लाईन असल्यामुळे त्यांना तेथे थोडा वेळ थांबणे गरजेचे होते. सहजच त्यांनी बिल पाहिल्यावर त्यांच्या असे निदर्शनास आले की बिल तयार करणाऱ्या मुलीने सीडीची किंमत $9.99 ऐवजी केवळ $1.99 अशी लिहिली. त्यांचा $8 असा मोठा फायदा झाला होता. पण गाडी पुढे गेल्यावर त्यांचे मन अस्वस्थ झाले. ते काहीतरी चूक करीत आहेत अशी त्यांना टोचणी लागली. वेळ कमी होता. मॉलपासून बरेच लांब आले होते. परत गेले तर वेळेसोबत $8 नुकसान पण होणार होते. तरी निश्चयाने त्यांनी पुढील चौकावरून आपली कार वळवून मॉलमध्ये नेली. बराच वेळ रांगेत उभे राहिल्यावर त्यांचा नंबर बिल तयार करणाऱ्या मुलीपर्यंत आला. तिला त्यांनी $8 परत करत तिची चूक समजून सांगितली. मुलीने स्मित करीत त्यांना उत्तर दिले, पाळक साहेब, ती माझी चूक नव्हती. ते मी एका हेतूने केले. काल मी तुमच्या चर्चमध्ये आले असताना तुम्ही प्रामाणिकपणा या विषयावर उपदेश केला. मला तो आवडला. पण तुमच्या मंडळीतील अनेक लोक अप्रामाणिक असल्याचे मला आढळले, म्हणून मी तुमची परीक्षा पाहिली. मला क्षमा करा. यापुढे तुमचे जीवन पाहून मी देखील प्रभू येशू ख्रिस्तासाठी प्रामाणिकपणा जीवन जगेन असा आज निश्चय करते. पाळक साहेबांच्या डोळ्यात विजयाचा आनंद होता. आज ती मुलगी त्यांच्या मंडळीची प्रामाणिक कार्य करणारी सभासद आहे. असे अनेक प्रसंग आमच्या रोजच्या जीवनात येत असतात. लहानशी गोष्ट आम्हाला इतरांसमोर प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष सांगण्याचा प्रसंग देत असतात. ध्यानात ठेवा, लोक आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य म्हणून पाहत असतात. प्रेमळ ख्रिस्ता, आज माझ्यावर तुझा शिष्य म्हणून किती मोठी जबाबदारी आहे
हे शिकवले, म्हणून तुझा आभारी आहे. तुझ्या शिष्यासारखे वागण्यास मला मदत कर. आमेन.